लुईसवाडी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वीरता से वीरांगना तक या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले। हे संपूर्ण पथनाट्य ऑपरेशन सिंदूरच्या धर्तीवर आधारित होते। महाराष्ट्रातील विजय नावाचा एक तरुण सैन्यात भरती होतो। त्याचं लग्न झाल्यावर काश्मीरला पोस्टिंग होत असताना पुलवामा येथील हल्ल्यात 40 जवान शहीद होतात, त्यात विजयी शहीद होतो। पण या पथनाट्याला खरं वळण येतं ते यानंतरच। विजयची पत्नी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेते। हा निर्णय तसा तिच्या घरच्यांसाठी द्विधा मनस्थिती निर्माण करणाराच असतो, परंतु पूजाच्या हट्टापायी तिचे आईवडील व सासू-सासरे तिला सैन्यात भरती होण्यासाठी परवानगी देतात। पूजा सर्व परीक्षा पास होऊन सैन्यात भरती होते। 22 जुलै 2025 रोजी जेव्हा पाकिस्तानी अतिरेकी पहलगाम येथील हिंदू पर्यटकांवर हल्ला करतात, तेव्हा भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर या एअर स्ट्राईकच्या प्रतिहल्ल्यात पूजा सहभागी होते। रात्री 1 वाजता काळाकुट्ट अंधारात पाकिस्तानच्या अतिरेकी अड्ड्यांवर यशस्वीरित्या हल्ला पूजा व तिचे सहकारी करतात व भारतामध्ये पुन्हा यशस्वीरित्या परततात। पतीने देशासाठी बलिदान दिल्यानंतर पत्नीने देखील देशाच्या संरक्षणासाठी स्वतःला वाहून घेतले। या वीरांगनेचा पराक्रम बघताना सर्वच ज्येष्ठ नागरिक भावुक झाले होते। लुईसवाडी ज्येष्ठ नागरिक संघातील सभासदांनी सादर केलेल्या या पथनाट्याच्या लेखिका व दिग्दर्शिका सौ स्मिता पाटील असून विजयच्या मुख्य भूमिकेत विनोद सराफ, विजयची पत्नी पूजा या भूमिकेमध्ये मुकुला बर्वे, संगीता जोशी, वैशाली वाडेकर, रजनी पाठक, सुवर्णा भावे, संजीवनी भोसले, मुग्धा साठे, विभा डुंबरे आणि बालकलाकार स्पृहा रहाळकर यांनी उत्तम कामे केली। सदर नाटकाची संपूर्ण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। सार्वजनिक गणेश उत्सवात बरेच वेळा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली फक्त लहान मुलं आणि मुली हिंदी गाण्यांवर डान्स करताना आढळतात। त्याऐवजी ही देशभक्तीपर नाटिका सादर करण्याकरता लुईसवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांना जरूर बोलवावे। त्यासाठी संपर्क मुकुला बर्वे 9930540685। रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।